खरं तर आदित्य सूर्य आहेस, पण माझा चंद्र झालास. नाही, खरं तर तू माझी पौर्णिमा झाली. हो अमित, तुला उद्या फोन करेल, काळजी करू नकोस तू. आणि तू आधी शांत हो बरं. हा ठेव. हा ठीक आहे. नाना, माईला कळवलं तुम्ही? हे काय, आता तिच्याशीच बोलत होतो. चिडली असेल ना? चिडली म्हणजे काय, केवढी चिडली. ऍडमिट केल्या केल्या का नाही कळवलं मला? लगेच यायला निघाली. अरे बापरे, मग? मग काय समजवलं तिला मी. अगं म्हटलं, तुला अमितचा नेहमीचा पित्ताचा त्रास माहिती आहे ना. त्यात उन्हाची जागरणाची भर पडली, त्यात हा पाणी प्यायला नाही. तर ऐकेल ती तुझी माई कसली रे. तरी बरं तो अनकॉन्शियस झाला होता हे सांगितलं नाही मी तिला. पण नाना, अरे आकाश पाताळ एक केलं असतं तिने. तशीच निघून आली असती अर्चूला तिथे ठेवून. अर्चूच्याने एकटीच्याने होणार आहे का काकूचं? त्या काकूचे बिचारीचा हाल होतील. ते पण खरंच आहे. शेवटी तिला मी सांगितलं की उद्या अमित स्वतः तुझ्याशी बोलेल. पण मग राग शांत झाला का तिचा? हे रे, तणतणत होतीच. तिला म्हंटल मी, अगं तुझा जीव तिकडे टांगणीला लावण्यात काय अर्थ आहे का? आणि आम्ही आहोत ना सगळे इथे. उपचार चालूच आहे. बरं असा आजार असा काही नाहीच आहे ना रे. पण या बायकांना कधी कधी अजिबात ऐकून घेत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे तिने माझी परिस्थिती समजून घ्यायला नको का? नाना, आता तुम्ही पण रागावून बसणार आहात का? तुम्हीच आम्हाला सांगता ना फंडा की एक रागावलं तर दुसऱ्याने शांत बसायचं म्हणून. अरे हो रे, पण नाना प्लीज तुम्ही शांत व्हा. बघू आधी. नाना, माईची पहिली रिॲक्शन होती ती तशीच असणार. तिला धावत यावंसं वाटणारच. तुम्ही म्हणता तसं अमित दादाशी एकदा बोलणं झालं ना तिचं, हे सगळं व्यवस्थित होईल. आता तुमचा नेहमीचा मूड परत आणा हळूहळू. काय नाना, तुम्ही असता म्हणून सगळं घर हसत असतं. आणि आम्ही नसूच तेव्हा तेव्हाही हे घर हसतं राहायला हवंय मला. नाना, आता हे असं बोलून तुम्ही रडवणार आहात का मला? असा विचार सुद्धा मनात आणू नका तुम्ही. दादाला लवकर बरं झालेलं पाहायचंय ना आपल्याला. नाना, तुमची संजीवनी गावाला गेली असेल, पण आमची संजीवनी तुम्ही आहात. सो प्लीज तुमचं हरवलेलं असू सकाळपर्यंत शोधून ठेवा.
ओके ओके. गुड नाईट. गुड नाईट. शांत विजय, रडणं थांब. बस बस इथे बस. प्लीज विजय, रडणं थांब. मी सॉरी म्हणालो ना आता, पुन्हा असं नाही होणार, नक्की प्रॉमिस. मगाशी मी प्रॉमिस केलं की तुला बोलायला काय जाते आम्ही. माझ्या जागी तू असतस ना तर कळलं असतं तुला. अशी शुद्ध अर्पण मी एखाद्या हॉस्पिटल मध्ये असते ना तर मग तुला कळलं असतं की काय होतं. सॉरी. शांत. पण विजया, या घटनेमुळे एक गोष्ट समजली मला. कुठली? म्हणजे तुझं माझ्यावर किती प्रेम होतं हे मला माहित होतं, पण एवढं प्रेम असेल ना हे मला त्या ऍसिडिटीमुळे समजलं. सॉरी. आता नानांनी सांगितलंय मला मॉनिटरिंग करायला, तर यापुढे असं नाही करायचं. माझं ऐकायचंय. काय झालं तर कान दुखतोय का? ते ऐकलेलं या कानात बाहेर पडायला नको ना म्हणून कानावरती हात ठेवलाय. मी सॉरी 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 सॉरी. काही नाही, उगाच करतो तुम्ही असं टाइमपास. काय रे आम्ही मस्ती करत असतो. आता डिस्चार्ज घेऊन आलोय ना मी.